Hello students, in the last video we have studied corresponding angles, pairs of alternate angles and pair of interior angles आणि त्यांचे प्रॉपर्टीज सुद्धा आपण बघितले. काय प्रॉपर्टीज आहेत? इफ लाइन्स आर पॅरलल corresponding angles are congruent. If lines are parallel alternate angles are congruent. And if lines are parallel interior angles are supplementary. थोडक्यात आपण त्याची उजळणी करून प्रॅक्टिस सेट 2.2 आणि 2.3 काय करायचं आपल्याला बघायचं आहे. आता इथे बघा लाईन ए आणि लाईन बी पॅरलल आहेत. लाईन सी ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल कोणता बघा, अँगल पी आणि अँगल टी ही करस्पॉन्डिंग अँगल्सची पहिली जोडी. अँगल पी कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणाशी? अँगल टी शी. दुसरी करस्पॉन्डिंग अँगल्सची जोडी असणार आहे अँगल क्यू कॉन्ग्रुएंट अँगल यू. तिसरी करस्पॉन्डिंग अँगल्सची जोडी असणार आहे अँगल आर आणि अँगल व्ही. अँगल आर कॉन्ग्रुएंट अँगल व्ही. आणि चौथी करस्पॉन्डिंग अँगल्सची जोडी अँगल एस आणि अँगल डब्ल्यू. इफ लाइन्स आर पॅरलल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता दुसरं बघायचं आहे इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल साठी मी काय सांगितलं? उलटा सी आणि सी लक्षात ठेवा. म्हणजे कोणते अँगल आहेत? अँगल एस आणि अँगल टी. पण लक्षात ठेवा इंटिरियर अँगल्स कॉन्ग्रुएंट नसतात, ते सप्लिमेंटरी असतात. फक्त एकच केस आहे इंटिरियर अँगल्स कॉन्ग्रुएंट असण्याची, जर ते 90-90 असतील तेव्हाच ते सप्लिमेंटरी पण असतील आणि कॉन्ग्रुएंट पण असतील. म्हणजे अँगल एस पहिली पेअर अँगल एस प्लस अँगल टी इज इक्वल टू 180 डिग्री. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. दुसरी जोडी कोणती? अँगल आर प्लस अँगल यू इज इक्वल टू 180 डिग्री. याला म्हटलं जातं प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. काय प्रॉपर्टी आहे? इफ लाइन्स आर पॅरलल इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता अल्टरनेट अँगल्स दोन प्रकारचे झाले. एक आहे इंटिरियर अल्टरनेट आणि एक्सटिरियर अल्टरनेट. इंटिरियर अल्टरनेट साठी झेड आणि उलटा झेड लक्षात ठेवा. म्हणजे काय? आणि अल्टरनेट अँगल्स कसे असतात? इफ लाइन्स आर पॅरलल अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे फर्स्ट वन अँगल एस कॉन्ग्रुएंट अँगल यू आणि दुसरी अँगल आर कॉन्ग्रुएंट अँगल टी. हे काय झालं? इंटिरियर अल्टरनेट. आता एक्सटिरियर अल्टरनेट बघूया. एक्सटिरियर अल्टरनेट मध्ये काय येणार सांगा? तर अँगल पी कॉन्ग्रुएंट अँगल व्ही आणि दुसरी जोडी अँगल क्यू कॉन्ग्रुएंट अँगल डब्ल्यू. विद्यार्थी मित्रांनो, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटिरियर अँगल्स त्यांचे प्रॉपर्टीज फार महत्वाचे आहेत इयत्ता 9वी साठी, इयत्ता 10वी साठी. तेव्हा हे सगळं व्यवस्थित त्याचा सराव करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही आकृतीमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स ओळखता येतील, त्यांच्या प्रॉपर्टीज काय करता येतील, वापरता येतील. आता या सर्व पॅरलल लाईन्स आणि तयार होणारे जे अँगल्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज वापरून एक्झाम्पल्स कसं सॉल्व्ह करायचं ते आपण 2.2 आणि 2.3 मध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.2. फर्स्ट वन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. लक्षात घ्या इथे प्रश्नांना 4 ऑप्शन्स दिले आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे? निवडायचं आहे. इन द एडजॉइनिंग फिगर इफ लाइन एम इज पॅरलल टू लाइन एन अँड लाइन पी इज द ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स. लक्षात घ्या जरी हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असले तरी मॅथमॅटिक्स मधले मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडविण्यासाठी आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागतं. इथे लक्षात घ्या 3x आणि x हे अँगल्स इंटिरियर अँगल्स आहेत आणि दिलेल्या माहिती लाइन्स पॅरलल आहे. दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय करायची आहे? x ची किंमत काढायची आहे. हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. लक्षात घ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन जरी असला तरी याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट उत्तर नाही काढता येणार. पहिल्यांदा एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. काय दिलंय? लाइन M is parallel to line N and line P is transversal. This angle is given as 3x. This angle is given as x.
आणि आपल्याला एक्सची किंमत काय करायची आहे, काढायची आहे. व्हॉट टाईप ऑफ अँगल्स आर दीज, हे कुठल्या प्रकारचे अँगल्स आहेत. 3x आणि x हे इंटिरियर अँगल्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे इफ लाईन्स आर पॅरलल इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे काय आलं, 3x प्लस x इज इक्वल टू 180. रिझन काय सांगणार, प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. काय प्रॉपर्टी आहे ती, इफ लाईन्स आर पॅरलल इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्या दोघांची ऍडिशन किती येणार, 180. आता लक्षात घ्या, हे 3x आणि x ऍडिशन कशी करायची बघा. दिस इज 3x प्लस दिस इज 1x. 3 प्लस 1 किती झाले, 4. x तसेच राहतील. 4x इज इक्वल टू 180. therefore x इज इक्वल टू 180 अपॉन 4. हे अपॉन 4 कुठून आले, हे गुणिले 4 या इकडे गेले, या बदला नेले, ट्रान्सफर केले तर काय होणार, डिवाइडेड बाय 4. and therefore x इज इक्वल टू 180 अपॉन 4 दॅट इज 45 डिग्री. आता लक्षात घ्या, आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले होते त्याच्यामध्ये ऑप्शन सी किती आहे, 45. त्यामुळे आपलं आन्सर किती आलं, 45 डिग्री आलं. क्वेश्चन नंबर 2. In the adjoining figure, if line A is parallel to line B and line L is a transversal, then find X. Options are A 90 degree, B 60 degree, C 45 degree आणि D 30 degree. बघा, लाईन A आणि लाईन B काय आहेत, पॅरलल आहेत. लाईन L त्यांची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. या अँगलचं माप 4x आहे, याचं 2x आहे. आपल्याला x ची किंमत काढायची. आधी पहिलं मी काय घेतलं, इथे एक आणखीन अँगल घेतला. समजा हा जो अँगल आहे त्या अँगलचं माप मी म्हटलं y. ठीक आहे. मग आता पहिलं काय येईल बघा, 4x इज इक्वल टू y. म्हणजे y आणि 4x सारखे आहेत. का रे, तर हे 4x आणि y हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. वेन लाईन्स आर पॅरलल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. झालं. आता बघा इथे हे 2x आणि हे y लिनियर पेअर अँगल्स आहेत. काय मिळालं मला, 2x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. काय कारण, लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे किती झाले, 2x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे, y इज सेम ॲज 4x. y च्या ऐवजी मी काय लिहिलं, 4x लिहिलं. किती आलं, 180. 2x प्लस 4x किती आलं, 6x इज इक्वल टू 180. therefore x is equal to 180 upon 6. therefore x is equal to 30 डिग्री. आता आपल्याला जे ऑप्शन्स दिले आहेत, पहिला ऑप्शन आहे 90 डिग्री, बी ऑप्शन होता 60 डिग्री, सी ऑप्शन होता 40 डिग्री 45 डिग्री आणि डी ऑप्शन होता 30 डिग्री. म्हणजे आपलं आन्सर किती येणार, आन्सर डी किती आहे, 30 डिग्री. क्वेश्चन नंबर 2. In the adjoining figure, line P is parallel to line Q. Line T and line S are transversal. Find measure of angle X and angle Y using the measures of angles given in the figure. Look at the figure. Line P is parallel to line Q. Line T and line S are transversals given. Some angles are given. You have to find out X and Y. आता बघा काय झालं ते, मी इथे समजा या कोणाचं माप A आहे असं मानलं. आता काय झालं, A आणि 40 हे लिनियर पेअर अँगल्स आहेत. म्हणजे अँगल A प्लस 40 इज इक्वल टू किती येणार, 180. का, लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. therefore angle A is equal to, हे प्लस 40 इकडे गेले काय होतील, मायनस 40. 180 डिग्री मायनस 40 डिग्री. सो अँगल A किती मिळालं मला, 180 मायनस 40 किती आलं, 140 डिग्री. आता दुसरं बघा माझं स्टेटमेंट काय, this line P is parallel to line Q and line T is transversal. तर अँगल A आणि अँगल X, what type of angles are these? These are corresponding angles. And by
property of corresponding angles, we know that corresponding angles are congruent. म्हणजे मला काय मिळालं, अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स. पण एचं माप किती आलं, 140 डिग्री. अँड देअरफॉर अँगल एक्सचं माप किती येणार, 140 डिग्री. समजलं. आता मला वाय काढायचं आहे. आता वाय काढण्यासाठी मी काय घेतलं बघा, या अँगलचं माप किती आहे, 70 डिग्री. हा त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. समजा मी त्याला म्हटलं बी. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, तर अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. काय कारण याला, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. झालं. आता पुन्हा मी लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल घेतल्या आणि त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली एस. नाउ अँगल वाय अँड अँगल बी दे फॉर्म पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. अँड वेन लाईन्स आर पॅरलल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मला काय मिळालं, अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल वाय मला काढायचं आहे, बीचं माप किती मिळालं बघा, 70 डिग्री. आणि दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. 70 डिग्री मायनस कसे झाले, हे प्लस 70, या बाजूला उजव्या बाजूला ट्रान्सफर केले ते काय झाले, मायनस 70. देअरफॉर वाय इज इक्वल टू 110 डिग्री. माझं फायनल आन्सर काय झालं, तर फायनल आन्सर आहे अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री अँड अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री. Question number 3. In the adjoining figure, line P is parallel to line Q. Line L is parallel to line M. Find measures of angle A, angle B, angle C using the measures of given angles. Justify your answer. लाइन एल आणि लाइन एम या दोन लाइन्स पॅरलल आहेत. लाइन पी आणि लाइन क्यू या पण दोन लाइन्स पॅरलल आहेत. हे 80 डिग्री आहे, हा ए आहे, हा अँगल बी आहे, अँगल सी आहे. ए बी सी च्या आपल्याला काय करायच्या आहेत, किमती काढायच्या आहेत. आता पहिलं मी समजा असं घेतलं, लाइन पी बघा, जरा नीट बघा, लाइन पी पॅरलल आहे कोणाला, लाइन क्यू ला. आणि लाइन एल अँड लाइन एल इज द ट्रान्सव्हर्सल. तर हे अँगल ए आणि 80 डिग्री हे इंटेरियर अँगल झाले. अँड देअरफॉर अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. का, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे प्लस 80 इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस 80. देअरफॉर 180 मायनस 80 डिग्री अँड दॅट इज इक्वल टू 100 डिग्री. मला अँगल ए मिळाला, तर मला अँगल बी काढायचा आहे, अँगल सी काढायचा आहे. त्यासाठी आधी मी हा इथे एक अँगल घेतला, समजा हा अँगल डी आहे. ओके, मग मी काय करतोय बघा, अँगल ए प्लस अँगल डी. आता ए आणि डी बघा कसे आहेत, ते लिनियर पेअर आहेत आणि आपल्याला माहिती आहे लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए किती आला, अँगल ए इज 100 डिग्री प्लस अँगल डी आपल्याला माहित नाही, काढलं किती आलं, 180 डिग्री. अँगल डी 180 डिग्री मायनस 100 डिग्री दॅट इज इक्वल टू 80 डिग्री. झालं. आता मी काय करतोय बघा, थर्ड वन, आय एम कन्सिडरिंग दिस लाईन इज पॅरलल टू दिस लाईन. म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड लाईन कुठली, क्यू इज द ट्रान्सव्हर्सल. बघा, ह्या दोन पॅरलल लाईन ही त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता अँगल बी आणि अँगल डी हे करस्पॉन्डिंग अँगल झाले आणि आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. काय कारण, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण डीचं माप किती आहे,
80 डिग्री आहे, मग बीचं माप पण किती येणार 80 डिग्री. देयरफॉर बी अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. अँगल ए मिळाला, अँगल ए किती मिळाला 100 डिग्री. अँगल बी मिळाला किती 80 डिग्री. आता अँगल सी काढायचं आहे. आता अँगल सी साठी मी काय केलं बघा, मी लाईन पी आणि लाईन क्यू पॅरलल आहे आणि लाईन एम त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे असं कन्सिडर केलं. लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एम इज द ट्रान्सव्हर्सल. आणि त्यामुळे काय झालं, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. का कॉन्ग्रुएंट आहे, तर ते करस्पॉन्डिंग अँगल्स अँड देयरफॉर अँगल सी इज इक्वल टू किती आलं 80 डिग्री. एचं माप किती आलं 100, बीचं माप किती आलं 80 डिग्री आणि सीचं माप पण किती आलं 80 डिग्री. ओके. क्वेश्चन नंबर 4. In the adjoining figure, line A is parallel to line B. Line L is a transversal. Find the measures of angle X, angle Y, angle Z using the given information. Line A is parallel to line B and line L is transversal. त्यामुळे काय झालं, X आणि 105 हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि इफ लाईन्स आर पॅरलल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि म्हणून मला मिळालं अँगल एक्स इज इक्वल टू 105. काय कारण, बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स काय सांगतं, इफ लाईन्स आर पॅरलल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. नंबर 2. आता अँगल एक्स आणि अँगल वाय बघा, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. काय कारण, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, त्यांची मापं सारखी आणि म्हणून अँगल वाय किती झालं 105 डिग्री. आता आपल्याला झेड काढायचं आहे. आता झेड काढण्यासाठी मी काय केलं बघा, अँगल झेड आणि 105 दिसले, हे दोन अँगल कसे आहेत, ते लिनियर पेअर अँगल्स आहेत आणि लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची बेरीज 180 डिग्री. काय कारण, लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी and therefore angle Z is equal to 180 degree minus 105 degree, that is 75 degree. Angle X चं माप किती आलं 105 degree. Angle Y is 105 degree. Angle Z is 75. Question number 5. In the adjoining figure, line P is parallel to line L and line L is parallel to line Q. Find X with the help of measures given in the figure. Here, line P, line L and line Q, three lines are parallel to each other. आता इथे बघा, लाईन P लाईन L ला पॅरलल आहे आणि लाईन Q पॅरलल आहे. 3 लाईन्स पॅरलल दिलेले आहेत. या अँगलचं माप 40 आहे, या अँगलचं माप 30 आहे. हा पूर्ण अँगल जो आहे तो X आहे, त्याचं माप काय करायचं आहे, काढायचं आहे. पहिले मी काय केलं माहिती आहे, या अँगलचं माप हा इथून एवढा बघा जरा नीट, किती घेतलं A, आणि या अँगलचं माप मी किती घेतलं B घेतलं. आता तुमच्या लक्षात येईल, हा अँगल X इज ऍडिशन ऑफ A अँड B. If I add angle A and angle B, then I will get angle X. म्हणजे अँगल X चं माप काढण्यासाठी मला A आणि B अँगल्सच्या मापांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. पहिले मी काय घेतलं बघा, लाईन P पॅरलल लाईन L. त्यामुळे काय झालं बघा, P आणि L पॅरलल आहेत. हा आहे 40 डिग्री, हा A. व्हॉट टाईप ऑफ अँगल्स आर दीज, असा झेड आकार तयार करतायत, म्हणजे हे कसे आहेत, alternate angles. Therefore, angle A is equal to किती 40 डिग्री. काय कारण, alternate angles. काय प्रॉपर्टी आहे,
इफ लाईन्स आर पॅरलल अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता मी काय केलं, लाईन एल पॅरलल आहे कुणाला, लाईन क्यू ला, आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल बी आणि अँगल 30 हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री. याला पण कारण तेच, काय कारण सांगा, अल्टरनेट अँगल्स झालं. त्यामुळे काय झालं, अँगल ए चं माप 40 डिग्री आलं, अँगल बी चं माप 30 डिग्री आलं, पण मला काढायचं होतं अँगल एक्स. आता अँगल एक्स कसा मिळेल, अँगल एक्स इज ऍडिशन ऑफ अँगल ए प्लस अँगल बी. अँगल ए आणि अँगल बी ची ती काय आहे, ऍडिशन आहे, आणि देअरफॉर 40 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री. To draw a line parallel to given line, first through a point outside the line. समजा ही लाईन L आहे. Line has no length. It is indefinite to both ends. So we show arrow mark. रेषेला लांबी नसते, ती अमर्याद असते. समजा ही लाईन L आहे आणि या लाईनच्या बाहेर पॉइंट P आहे. या पॉइंट पी मधून मला काय करायचं आहे, पॅरलल लाईन्स काढायचे आहेत. याला म्हणतात सेट स्क्वेअर. हे तुम्ही पाहिलं असेल. याचा उपयोग कसा करायचा हे आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं. आता याचा उपयोग कसा करतोय मी ते बघा. दोन सेट स्क्वेअरचा उपयोग करून मी काय करणार, पॅरलल लाईन काढणार आहे. त्यासाठी मी काय केलं, सेट स्क्वेअर कसा लावायचा बघा. सेट स्क्वेअरच्या ही या दीज आर कॉल्ड परपेंडिक्युलर साइड्स. ही लाईन जी आहे ती बघा जरा नीट, इथे ठेवलं. कसं ठेवलंय बघा, म्हणजे ही बाजू जी आहे ती कुठे असेल, लाईन एल वर असेल. आता हा सेट स्क्वेअर फिक्स करायचा, म्हणजे हलता कामा नये. आता दुसरा सेट स्क्वेअर कसा घ्यायचा बघा. हा सेट स्क्वेअर ही जी परपेंडिक्युलर साइड आहे त्याला अशा प्रकारे ठेवला. समजते, लक्षात येते. आता पहिला सेट स्क्वेअर मी फिक्स केलेला आहे, हलवणार नाही. दुसरा सेट स्क्वेअर मी खालीवर करू शकतो बघा, असं फिरवू शकतो. कसा फिरवतोय बघा. अशा प्रकारे तो पुढे न्यायचा की जेव्हा तो पॉइंट पी मधून जाईल, दिसला पॉइंट पी, तेव्हा हा सेट स्क्वेअर बाजूला करायचा. हा सेट स्क्वेअर मी काय केला, आता फिक्स केलेला आहे आणि या पी मधून जाणारी मी लाईन काढली. ही जी लाईन आहे ती लाईन मी दोन्ही बाजूंना वाढवली आणि अशा प्रकारे मी लाईन एम जी पी बिंदूतून जाते आणि लाईन एल ला काय आहे, पॅरलल आहे. लाईन एल पॅरलल लाईन एम. म्हणजे सेट स्क्वेअरचा उपयोग करून आपण पॅरलल लाईन कसं काढायची ते बघितलं. ओके, दुसरी मेथड बघणार आहोत. आता बघा, ही लाईन एल आहे, हा पॉइंट पी आहे विच इज आउटसाइड द लाईन. आता मला या पी बिंदूतून पॅरलल लाईन काढायची आहे, पण मी आता कंपासचा उपयोग करणार. याच्यापूर्वी मी सेट स्क्वेअरचा उपयोग केला होता, आता मी काय करणार, कंपासचा उपयोग करणार. आता सेट स्क्वेअरचा उपयोग करण्यामध्ये लक्षात घ्या, हे लाईन काढल्यानंतर इथे काही पुरावा दिसत नाहीये की तुम्ही सेट स्क्वेअर वापरला किंवा न वापरला, कारण इथे रचनेच्या कन्स्ट्रक्शनच्या खुणा दिसत नाहीयेत. पण या पद्धतीमध्ये आपण युझिंग कंपास, बघा जरा पहिल्यांदा काय केलं, मी पॉइंट पी मधून या लाईन एल वर परपेंडिक्युलर काढला. जरा नीट बघा का मी कसा परपेंडिक्युलर काढतोय. कीप अ स्टील पॉइंट ऑन पॉइंट पी. पॉइंट पी वर स्टील पॉइंट ठेवला. बघा जरा कंपास मध्ये रेषेपेक्षा थोडं जास्त अंतर घेतलं आणि या रेषेला दोन ठिकाणी छेदणारे कंस काढले. बघितलं, लक्षात आलं. आता स्टील पॉइंट इथे ठेवायचा जिथे छेदलेला आहे. बघा नीट बघा. आता हे जे अंतर आहे, हे जो दोन पॉइंट मिळालेले रेषेवर, त्यांना त्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि या बाजूला कंस केला रेषेच्या खालच्या बाजूला. आता स्टील पॉइंट मी कुठे ठेवतोय बघा, हा जो आर्क आहे लाईन एल ला जिथे छेदला तिथून तेवढ्याच मापाचं परत एक लाईन काढली. आणि आता मी हा पॉइंट पी आणि दिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मी काय करतोय,
जॉईन करतोय. ही झाली परपेंडिक्युलर लाईन. कुठल्या पॉइंट मधून परपेंडिक्युलर काढलं? पी मधून. कुणाला परपेंडिक्युलर काढला? लाईन एल ला काढला. हा परपेंडिक्युलर आहे. आता मी काय करणार, या परपेंडिक्युलरला पॉइंट पी मधून परपेंडिक्युलर काढणार. कसा काढते जरा नीट बघा. पहिलं मी स्टील पॉइंट इथे ठेवला पॉइंट पी वर. अंदाजे किती अंतर घ्या आणि या परपेंडिक्युलर वर 2 आर्क करायचे समान अंतरावर. म्हणजे हे दिस डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स इज सेम. नाउ कीप अ स्टील पॉइंट ऑन दिस पॉइंट. आता हे 2 जे पॉइंट मिळाले, तो जो सेगमेंट मिळाला त्याच्या अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर. आणि या बाजूला पीच्या आणि पीच्या या बाजूला दोन्ही बाजूला काय केले? आर्क केले. आता स्टील पॉइंट या पॉइंटवर ठेवणार आणि मघाशी जे आर्क काढले त्यांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढले. इथे मला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बघा. हा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झाला, हा दुसरा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झाला. आणि हे 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारी मी लाईन काढली. ती निश्चितच कोणत्या बिंदूतून जाणार आहे सांगा? पॉइंट पी मधून जाणार आहे. सो दिस इज द लाईन एम. कशी आहे? लाईन एल पॅरलल लाईन एम युजिंग कंपास. आता आपल्याला तिसरी, टू ड्रॉ अ पॅरलल लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. म्हणजे आता दिलेल्या अंतरावर काय करायचं आहे? पॅरलल लाईन काढायची आहे. बघा काय दिलंय? ड्रॉ लाईन पी. लाईन पी काढली. आता मला काय सांगितलंय बघा. दिस इज लाईन पी. ड्रॉ अ लाईन क्यू पॅरलल टू लाईन पी. या लाईन पी ला पॅरलल काढायची आहे, पण कशी? ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.2 सेंटीमीटर. हे किती अंतर आलं पाहिजे? 3.2 सेंटीमीटर. मगाशी काय कुठेही एक पॉइंट दिलेला होता आणि आपल्याला पॅरलल लाईन काढायची होती. आता नाही, ठराविक अंतर दिलेलं आहे, त्या अंतरावर आपल्याला काय करायची आहे? पॅरलल लाईन काढायची आहे. मग काय करायचं बघा. इथे मी कोणताही एक पॉइंट घेतला ए. आय हॅव टेकन एनी पॉइंट. आणि मी पहिलं काय करणार? या ए मधून या लाईन पी ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार. कशी करतोय बघा मी. स्टील पॉइंट कुठे ठेवला? ए वर. स्टील पॉइंट कुठे ठेवला? ए वर. आणि काही अंतर घ्या कंपासमध्ये आणि दोन्ही बाजूला काय केले? आर्क केले. आता स्टील पॉइंट मी कुठे ठेवतोय बघा. जिथे आर्क केले तिथे ठेवतोय. आणि हा आर्क आणि हा आर्क हे दोन्ही पॉइंट आहेत, त्या पॉइंटने तयार झालेला सेगमेंट आहे, त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर. वरच्या बाजूला कंस, खालच्या बाजूला कंस केला. आता स्टील पॉइंट इथे ठेवला. अंतर बदलायचं नाही आणि यांना इंटरसेक्ट करणारे काय केले? आर्क काढले. आता हे 2 आर्क जिथे छेदतात, दिस पॉइंट आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट, याच्यामधून लाईन काढली. या लाईनचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? ही लाईन पी ला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. आता मी काय करणार? कंपासमध्ये 3.2 एवढं डिस्टन्स घेणार. किती डिस्टन्स घेतलं? 3.2. कारण आपल्याला 3.2 अंतरावर काय करायचं आहे? पॅरलल लाईन काढायची आहे. स्टील पॉइंट ए वर ठेवलं आणि किती अंतरावर? 3.2. आता ह्या आर्कचा काही संबंध नाही. ते आर्क कुठे येतात त्याचा विचार करायचा नाही. हे आर्क मागे पुढे कुठेही येऊ शकतील. आता हा जो मी 3.2 वर पॉइंट घेतलेला आहे त्याच्यावर स्टील पॉइंट ठेवलं आणि या परपेंडिक्युलरला मगाप्रमाणे 2 आर्क काढले. आता स्टील पॉइंट कुठे ठेवतोय बघा. या पॉइंटवर निम्म्यापेक्षा जास्त अंतर. दोन्ही बाजूला काय केले? आर्क काढले. तर स्टील पॉइंट ते ठेवला आणि यांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढले. हा पॉइंट, हा पॉइंट, हे 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत. ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मी काय केले? जॉईन केले
आणि ही माझी लाईन झाली. कोणती? लाईन क्यू. हे डिस्टन्स किती घेतलं होतं आपण? 3.2 सेंटीमीटर. हे काय झालं? लाईन पी पॅरलल लाईन क्यू. अँड व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? डिस्टन्स बिटवीन देम इज 3.2 सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये सोडवायची आहे. ती तुम्ही सोडवा आणि मला पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.